तर नमस्कार माझ्या भावानं पण आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. आज 1 वाजेपर्यंत जरा निवांतच होतो कारण दुकानातला माल संपला होता आणि शेवटवर कारण की माल गोळा झाला नव्हता. तर आता मला जाऊत फिरायला आणि मला लागली होती तहान. आता उन्हाळ्याची तहान भागवायची मला फक्त लागतं उसाचं रस, बस ते काय लागत नाही बघा. आता जेवायला आपल्याला कधी पण लागतं, उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो, ती कधी पण असू द्या कुठल्या ऋतूमध्ये आपल्याला पोटाला लागतं म्हणजे लागतंच बघा. आणि आता 1 वाजली होती ना, आता आपल्या अंडे आणायला जायचा वेळ झाला होता. आपली पांढरी महिना काढली आणि गेलो मी अंडे आणायला. आज जाऊन बघतो तर काय चक्क आज मला त्या सरळ आज त्या कोंबड्यांच्या जिथं जेवढी लाईन आहे का त्या लाईन जाऊन मला सगळे अंडे घेऊन यायचे होते. मग आता म्हणले काका तेवढं आणून द्या तुम्ही, जाता कृपा करा तेवढी आमची. काकाने ऐकलं बा, काका आमची लय मस्त आहे. ती म्हणले बाबा धर पण तू तिथं गाडीमध्ये नेऊन नीट ठू पुढची मिरची, तुझ्यावर काय विश्वास नाही म्हणून मी तुला तिथं न्यायला लावते, नाहीतर मी तुला तिकडं आणायला लावले. हे मला आपला पचका झाला का इथं. अहो म्हणले एवढं ट्रे भरले एक तरी फुटलेलं दिसते का तुम्हाला. हां म्हणले ती तुला मी म्हणलो म्हणून, नाही तर तू आत्तापर्यंत 4-5 ट्रे फोडले असते. बरं बरं म्हणलो यांना बोलून मी निघालो. आणि आज काय झालं माहिती आहे का, सीट मला पुढेच घ्यावं लागलं कारण काय माहिती आहे ट्रे बसतच नव्हते. पुढे घेतलं सीट मी, मला आता नीट बसता बी नाही गेले. आता पहिल्यांदा मी अशी ट्रॅव्हलिंग करणार होतो की सीट पुढे घेऊन म्हणलं कोण आडवं येऊ नये बाबा. मी कोणाच्या आडव्या जाणार नाही, पण माझ्या कोण आडव्या झाला त्याला उडल्याशिवाय मी सोडत नसतो बघा. आणि असले भयान खड्डे होते त्यांना हुकवत उतराला आलो. उतराला तर असं मी ब्रेकवरच उभारलो. ब्रेकवर उभारलो तरी ती गाडी चाललीच होती मनाने. मग पांढऱ्या महिन्यानं म्हणलं तू धोका दिला नाही म्हणून आज वाचली, नाहीतर आज मी तुला सत्यानाशच होता बघा. आज दुकान मोकळं मोकळं होतं कसं तरी वाटलं होतं. पण आता थोड्या वेळाने भरणार होतं तर मन भरणार होतं आपलं. आपला ब्लॉग कसं वाटलं मन भरून वाटलं असेल तर लवकर तुम्ही फॉलो करा. तर भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये, ब्लॉग्स म्हणतो टाटा बाय.